फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर आतुरता संपली. खूप जण वाट बघत होते की लग्नाचा व्हिडिओ कधी येईल कधी येईल. तर आजपासून मी ब्लॉग शूट करायचे बंद केलेले आहेत. 2-4-8 दिवस लागतील किंवा काय असेल ते. जे जुने व्हिडिओ आहेत ते सगळे अपलोड करणार आहे आता. म्हणजे की जसं की मुलगा बघायला आल्यापासून, आम्ही मुलाचं घर बघायला गेल्यापासून, लग्नाची तयारी कशी केली त्यापासून, लग्न होईपर्यंत, गावाला जाईपर्यंत, गावाहून रिटर्न येईपर्यंत, शिफ्टिंगपर्यंत, हे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर हा व्हिडिओ होणार आहे मुलगा बघायला आला होता तेव्हाचा. मी ऑलरेडी व्हिडिओ शूट करून ठेवला होता. त्यावेळेस मला माहिती होतं की आपण कोणता आनंद शेअर केला, आपली कोणती गोष्ट सांगितली की ती पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे विचार केला होता की व्हिडिओ शूट करून ठेवायचा आणि योग्य वेळ आल्यावर आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करायचं. कारण सगळेच आपले असतील असं नाही, असं समजून नाही चालत ना. काही काही लोक असतात निगेटिव्ह वाईब सोडणारे. त्याच्यामुळे जर सांगितलं असतं तर शक्य झालं नसतं असं मला वाटतं. आणि माझा चांगला अनुभव आहे, तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे मी व्हिडिओ शूट करून ठेवला होता. तर तो व्हिडिओ माझ्या यूट्यूब फॅमिलीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा अजून माझ्यावर विश्वास बसेल. तर चला मग कंटिन्यू करा. मी इथून पुढं तुम्हाला मुलगा बघायला आला होता, लग्न कोणी जोडलं, काय कसं, ओळख, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू सांगणार आहे. पहिले मुलगा बघायला आला होता, त्यावर मी काय काय क्वेश्चन केले ते सगळे या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. नाविलाज माझ्याकडून बोलणारं कोणी नसल्यामुळे मलाच क्वेश्चन करावं लागले. आणि मुलगा कुठे बघायला आला किंवा बघताना कोण कोण होतं हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला माहीतच आहे की लक्ष्मण दादा आणि वहिनी तर होतेच, पण आम्ही कुठं भेटलो हे पण दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर आदितीताईला पण बोलवलं होतं, पण आदितीताई त्यावेळेस कुठंतरी लांब बाहेर गेल्या होत्या. आणि मग लक्ष्मण दादा आणि वहिनी होते, पण तरीही मला जे प्रश्न विचारायचे ते विचारावं लागले. त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे, बॅड कमेंट करणाऱ्यांनी अजिबात कमेंट करू नका, व्हिडिओ बघू नका, पुढं ढकला. कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी नसून फक्त आणि फक्त माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी, जे मला जीव लावतात किंवा ज्यांना माझं चांगलं व्हावं असं वाटत होतं. फक्त हा त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. सो कंटिन्यू करा मित्रांनो. मी तो व्हिडिओ तुम्हाला आता प्ले करणार आहे इथून पुढे, जेव्हा मुलगा बघायला आला होता. तर चला मग. हे वहिनी आहेत आमचे, लक्ष्मण दादा, मुलगा बघायला आले महादेव. अहो कशाला नाव सांगता? सांगू दे नाव असून नाव नको सांगा. मला तुम्ही प्रश्न विचारा मुलाला. अहो प्रश्न विचारा ना, असं काय करताय तुम्ही? व्यवस्थित सांभाळूया. तुमच्या अपेक्षा सांगा, प्रश्न विचारा, ते त्यांच्या अपेक्षा सांगतील. अपेक्षा हेच राहील, मी पुण्यामध्येच राहील, पुण्यामध्ये घर घ्यावं असेल, पुण्यामध्ये कंपल्सरी नाही. म्हणजे गावाला ते खेडेगावात जास्त राहिलेलं नाही, राहणार बी नाही, असा विषय. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही हसू नका. राहील तसं नाही, असं काय नाही. नाही, पुण्यातच राहायचं आपल्याला. काही गावाला अपेक्षा काय आहेत? अपेक्षा काही नाही. गावाकडे जायचं का? गावाकडे जायचं कशाला राहायला? नाही तसं 8 दिवस नाही तर लग्न करणार, मग म्हणणार चला मला इकडं नाही राहायचं, गावाकडे चला. असं राहील. तू आधीच सांगितलं, आमच्या बहिणीने सांगितलं. नाही, 1 एकर शेती म्हणलं गावात नाही करणार. नाही, बहिणीने काय सांगितलं? बहिणीने सांगितलं, पण काय गावाकड्याला काय आहे, बघ काय आहे. तुम्ही बोलून दाखवा जरा आम्हाला, म्हणजे कसं काय आम्हाला माहिती पाहिजे का नाही काय आहे काय नाही. बरोबर का नाही मित्रांनो? तुम्ही तुमच्या दोन्ही बहिणीला बोला. दोन्ही बहिणीला नाही, मी एकाच बहिणीला बोलले. दोन्ही त्यांनी बहिणीला सांगितले, मी फक्त एका बहिणीसोबत बोललो. तुझं तुमच्या हातात आहे म्हणायचं. तुमच्या हातात आहे, माझ्या हातात काय? नाही नाही म्हणजे तुमच्या घरच्यांचं हे का नाही, तुमच्या घरच्यांचा निर्णय तुमच्या हातात आहे म्हणायचं ना, हे का घरच्यांचं नाही. फायनल आहे. त्यामुळे झालं आमचं बोलणं. कधी करायचं, कसं करायचं सांगा. तुम्हाला मुलगी पसंत आहे का? हा, मुलगी परत म्हणायला नको तुम्हाला मला मुलगी पसंत हा. झाली नाही किंवा असं नाही का परत. पसंत नसेल घाई घाईत तर बघितलं, कशाला करायचं? काही उमजलंच नाही, काही उमजलंच नाही, फिल्टर लावून फसवलं. असं नंतर व्हायला नको. कोण बोलत का?
लक्ष्मण दादा तोंड धुवून येतं का म्हणजे एवढी काळी अजून किती काळी होईल सांगा पोरगी पसंत आहे का तुम्ही विचारा ना वहिनी विचारा ना असं काय करता तुम्ही पोराला विचारायला पाहिजे पोरगी पसंत आहे का ते वहिनीच लाजल ते म्हणतो ते एवढं लांबून आलेत ना ते बघायला आले समोर आल्यावर त्यांना पसंत आहे का ते विचारायचं असतं का हो लक्ष्मण दादा आता असं तुम्ही तुमचं नाही म्हणणं काय ह्याचं काय करतो घर घ्यायचं काय ते चालू तुमचं पुढचं तो बी कसं विषय करायचं घेऊ ते आपण सांगा. मला तरी वाटतं अति घाई संकटात नाही घर घाई गडबडीत घेण्यात काही अर्थ नाही नाही पेऱ्यात घ्यायचं काय. नाही तुम्हाला कसं सांगू तुमचं काम तिथं असेल काम तुमची कसं घेतो? 15-20 मिनिटावर तुम्ही कामावर गेला पाहिजे ना फ्लॅट सोसायटी घेतला ना घरच घ्यायचं आपल्याला जागा बिगा नको आता. हां नाही फ्लॅट घ्या मस्तपैकी भला 1 BHK घ्या तुम्ही आता काय असं तुम्हाला One घ्यायचं BHK वन BHK घर घ्यायचं. 1 BHK घ्या मध्ये वेगळंच राहतं ना सोसायटीमध्ये मोठ्या सोसायटी घेतला ना त्यावेळेला तुम्ही दिवस थोड्या कामाला दिवसानं टेन्शन होतं ॲडजस्ट काहीतरी होतं बदलता येतं काही पण. सुरुवात जरा स्टेप बाय स्टेप करा. मला वाटतं घर घेण्यामध्ये घाई करून उपयोग नाहीये वर्षाने बी घेतला तरी काही प्रॉब्लेम नाहीये सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या तशा कारण काय अति घाई संकटात नाही आपण घाईघाईमध्ये येडवाकडं घ्यायचं आणि पस्तावत बसायचं परत नंतर फसता हा. बरोबर ते पण त्यामुळे आणि जरा विचार IT करून निवांत घेतलं ना बिझनेसचं नाव काय रिटर्न केलं का नाही ना आपलं व्यक्ती लोन भेटते त्याच्यावर आपलं त्याच्यावर करून देतो म्हणते पेमेंटच्या ह्याच्यावर पेमेंटची घेतो ते पण नाही आपल्या अकाउंट स्टेटमेंटवर अकाउंट स्टेटमेंट सगळ्यात जास्त तुम्ही आय टी रिटर्न भरले का 2 वर्ष ती भरून घ्या ना आधी आता भरलं. वर्षभर चान्स असतं तर आय टी रिटर्न भरून घ्या जॉब परमनंट नाही का ते हां? परमनंट नाही तो नाही ना contract. कोणत्याही कंपनीमध्ये कुठेही करू शकतो job. 265 दिवस केलं समजा तर कंपनी त्यांनी आता माझं विशेष काम आहे. म्हणजे rule आहेत ना ते नाही, permanent. आता मला माझं कंपनी काम ह्यांचं काम एकच आहे पण माझं क्षेत्र वेगळं आहे ह्यांचं क्षेत्र वेगळं आता मला कंपनी म्हणते कंपनीकडून काम कर हम्म. 45,000 पगार देतो करू का मी बांधील झालो त्यांचं मला नाही करायचं जास्त हाय असं द्या मला कधी जाऊ शकतो घरी कधी होतो एवढं आहेत काम करतो पैसे काय उलटं तेच काम. कंपनीकडून 45,000 पगार घेऊन काय करायचं कुठे गेला आणि मी लगेच तर ते मग दोन सुट्टी दिवस घेतली, दोन काय दिवस घेतली, माझं कामच आहे असं होतं त्यांना आता जॉब दिला त्यांना तुम्हाला कधी पाहिजे म्हणजे सांगा. याच्यामध्ये तुम्हीच मालक हां. म्हणजे त्यांनी business- आपले- त्यांनी business आपले आणून समजा. दिले हे बनवा म्हणून हे बनवायचं आपण बस. कधी पाहिजे शिरायचं त्या दिवसात त्यांना द्यायचं हे संपलं. बरं जाऊ द्या तुम्हाला पसंत आहे का पसंत आहे तारीख काढा परत तारीख काढू आपण. एप्रिल नंतर माझी कामं चालू होते परत दिवाळीपर्यंत दिवाळीनंतर तारीख निघणार पहिला एप्रिल गेला का दिवाळीनंतर तारीख निघणार मग इतकं लांब कशा इतकं लांब कशा एवढं कोण थांबतं लक्ष्मण दादा आजही करायचे उद्या करायचं असेल तर इतकं मग लांब तुमची इच्छा का थांबायची म्हणजे नाही मी तुम्हाला किती दिवस सांगतो थांबायचं सांगा मला पण सांगायचं नाही नाही तुम्हाला 15 दिवस घ्यायचे महिना घ्यायचा 1.5 महिना मला काय नाही घ्यायचे दिवस संपले मी मागे घेऊन गेलो 3-4 महिने घ्यायचे दिवस नाही मागच हो बोलली असती तर आतापर्यंत झालं बी असतं घ्यायचं नाही तुम्हाला काय टाईम नाही मग आपण महिना 15 दिवस उठून टाकू महिना 3 हप्ते ठीक आहे ना 3 हप्ते उठून टाकू 15 दिवस आणि डायरेक्ट तुम्ही लग्नाला हे तुम्ही शिफ्ट करा डायरेक्ट तिथं फ्लॅट घ्यावं भेटते भाडे आपल्याला अजून हे कोर्टाची प्रोसेस करावं लागेल की मयमचं दत्तकपत्र लिहून नाही घ्यावं लागेल पत्र करणार आपण जेव्हा ते आपण कोर्टाचा तुमचं लग्नाचाही बनवणार ना आपण त्यातून आपण त्याच्यामध्येच येणार का त्यातच त्याचं येणार ना तेवढी एक आळंदीमध्ये कोर्ट मॅरेज होतो बरं का रजिस्टर मॅरेज तिथंच लिहून घ्यावं लागेल सगळं आणि तिथंच लग्न ते सगळ्यात भारी पडलं सगळ्यात भारी आलं ते सगळं हां कारण आता ते देवाचं दार पण आहे मग देवाचं दार तुमचं पण आहे. फॅमिलीचं इकडे येणं कधी होतं त्यावर डिपेंड आहे लग्न- फॅमिली इकडे येईल ना का आपण तिकडं नाही ते हां ते पण तुम्ही लग्न इथं करणार आहे म्हणलं तुम्ही आधी फ्लॅट घ्यावा म्हणतो म्हणतो तुमचा आता रूम आहे room करतो. नाही फ्लॅट घ्यावं लागेल आधी बघायला आधी तुम्हाला फ्लॅट घ्यावा लागेल बरोबर समजा तुम्हाला ही सामान तिकडे नाही लागलं नाही सामान किंवा नंतर नेऊ शकतो जरा विषय नाही हो. सामान नंतर नाही पण आधी सामान नवीनच तुम्ही घ्यायचं. तुमची फॅमिली येणार गावात बरं त्यांचं काय म्हणणं आहे सामान बी द्यायचं टाकून नवीन घ्यायचं नवीन घ्या ना हे तुमचं तुम्ही काही करा तुमचे ते आधी तयार देऊन टाका काय करा आधी तिथंही पसारा घेऊन जा पसारा घेऊन जा तुम्हाला जी एक्स्ट्रा वापर जे चांगले नाही, आहेत ते घेऊन जा जे चांगले आहेत ते घे चांगले जेव्हा तुम्हाला वापरायला मिक्सर किंवा असं फ्रीज वगैरे असेल काय असेल जे असं चांगलं असेल
घेऊन जा. भाड्याच्या घरात वस्तू चांगल्या राहतात का? समजा आपलं घर घेतल्यावर फर्निचर करून घ्यावं लागतं सगळं. आता मी कसं राहतो तुम्ही पाहिलं ना, हा? मी कसं राहतो पाहिलं ना. हा. आधी माझ्या घरात फर्निचर नाही, परत मी त्यानंतर जागा घेतली, घर घेतलं मी जागा घेतली. चला आता मुलगा बघायचा कार्यक्रम झालेला आहे. हा व्हिडिओ बघायला भेटणार तुम्हाला लग्न झाल्यानंतर, बरोबर ना? आणि खूप जण म्हणजे खरं आहे नजर लागते, तर तसं काही होऊ द्यायचं नाही म्हणून हा व्हिडिओ उशिरा बघायला भेटणार आहे. त्यासाठी माफ करा मला. हां, काळजी करू नका. फक्त लक्ष्मणदादा आहेत मध्यस्थीर. काही झालं की लक्ष्मणदादालाच धरायचं. असू नका. वहिनीला बी धरायचं, वहिनी बी आहेत. असं काही नाही, मजाक करते. एवढी समजदार आहे मी. काय चांगलं काय वाईट एवढं करतं. असं चांगलं होणार आहे. चांगलं होणार. जायचं नाही की वाईट फक्त नाही. वहिनीचा लक्ष्मणदादाचा आशीर्वाद आणि मध्यस्थी ते आहेत. आपल्या आदिती मॅडम काही आल्या नाही, कुठं कामात अडकल्या आहेत त्या. ठीक आहे, असू द्या. हा व्हिडिओ तसाही तुम्हाला उशिरा बघायला भेटणार आहे. तर लक्ष्मणदादाला एकदा आपण विचारू, मुलगा कसा वाटला तुम्हाला? सुंदर मुलगा आहे, चांगला मुलगा आहे. सर्वही आम बोलण्यावरून झाला, आज समोर चांगला आहे. वहिनी तुम्हाला? छान तुम्ही आहे. थांब नको दाखवा, आम्हाला बोला जरा, सांगा मी आम्हाला. जास्त नाही बोलत, सांगितलं नाही. हा, तुम्हाला मुलगा पसंत आहे? माझं फर्स्ट टाइम मेसेज जमवायला यायचं. आता मला विचारा राव कोणीतरी. तुम्हाला पसंत आहे का? हा, तुला पसंत आहे मेन म्हणजे. मी दोघं सांगितलं ना, आमच्या डिपेंड नका राहू. तुम्हाला पसंत आहे, तुम्ही दोघं एकमेकाला पसंत पाहिजे. हा. मित्रांनो, माझं असं म्हणणं आहे, म्हणजे अनुभवावरून मुलाचा स्वभाव चांगला आहे आणि स्वभाव माणसाचा शेवटपर्यंत राहतो, दिसणं राहत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की स्वभाव महत्त्वाचा आहे आणि स्वभावावरून मी पसंत करते. स्वभाव चांगले आहेत, स्वभाव तर काही व्यवस्थित. तुम्ही असं बघू नका माझ्याकडे. ठीक आहे, मुलगा पसंत आहे. ठीक आहे, मग डन. कधी फोडायची सुपारी? त्यांच्याकडे कोण दिला, त्यांच्या घरच्यांना कोण दिला, त्यांच्या घरच्यांची हे आली डोकं आली सुपारी पडत जायची त्यांच्या गावात. बरं ठीक आहे, आता कधी मुहूर्त सुपारी निघते फळायला बघ. त्यांच्या गावाला जायचं, लग्न आनंदित करायचं. त्यांचं काय म्हणणं आहे ते बी ऐका ना. साखरपुडा समजा करायला असेल ना त्यांच्या गावात आहे. ते त्यांचे बहीण म्हणले इकडेच येऊ आम्ही साखरपुडा करायला. तुम्ही बरं ठीक आहे, कसं काय ठरते माहीत नाही, जसं ठरल तसं. पण हा व्हिडिओ तर तसंही तुम्हाला लग्न झाल्यानंतर बघायला भेटेल. दोघं पण चांगले आहेत, दोघं सुंदर आहेत. फक्त नजरचा इश्यू आहे, त्यामुळं व्हिडिओ आम्ही फक्त शूट करून ठेवलेला आहे. बाकी मुलगा बघायच्या कार्यक्रमामध्ये लक्ष्मणदादा आहेत आणि वहिनी आहेत. आता तेच माझ्या मायबाप करून देतील बिचारे, काय करता. कोणीच मध्यस्थीर घेणं असल्या याच्यामध्ये भानगडीत पडत नाही कोणी, बरोबर का? लग्न जमवायच्या मी राडीच केली. धाडस केलंय. तुझ्या आयुष्यात चांगलं झालं पाहिजे. माझ्यावर विश्वास आहे ना. विश्वास आहे, चला, जे होईल ते चांगलं होईल. चांगलंच होईल. हां, चांगलं होईल. ठीक आहे, चालतंय. आता आम्ही इथं जेवण वगैरे करतो आणि मग निघतो थोड्या वेळाने. बाकीचं पुढचं ठरवू आणि मग पुढचे व्हिडिओ तर बघायला भेटतीलच तुम्हाला. तर चला मग, बाय बाय. या व्हिडिओमध्ये एवढंच. मुलगा बघायचा कार्यक्रम झालेला आहे. बाकी दुसऱ्या कार्यक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटेल, म्हणजे ते काही साखरपुडा. हां, बाकी डिटेल नंतर देईल. बाय बाय. तर फ्रेंड्स, कात्रज कोंढवा बायपासचं हे कृष्णसागर हॉटेल आहे. इथं भेटलो होतो आम्ही, लक्ष्मणदादा, वहिनी आणि मी. आणि मुलगा बघायचा कार्यक्रम इथंच केला आम्ही. त्यानंतर सगळे प्रश्न मला विचारावं लागले, कारण माझ्या बाजूने बोलणारं कोण नाही. मग मला काही प्रश्न विचारायचे असले तर काय करायचं. त्यामुळे जेवढं लक्ष्मणदादाला विचारायचं होतं तेवढं त्यांनी तर विचारलं. बाकी ही दुसरी भेट आहे आमची, कारण जेव्हा मी अगरबत्तीचा बिझनेस ओपन केला होता त्यावेळेस एकदा ते अगरबत्ती म्हणजे त्यांना घ्यायची नव्हती, पण माझी भेट घ्यायची होती म्हणून त्यांनी अगरबत्ती घेतली होती. आणि तेव्हा पण एकदा मला विचारलं होतं लग्नाचा काय विचार आहे, मी लग्नासाठी मुलगी बघतोय, तर तुमचा काय विचार आहे म्हणले होते. त्यावेळेस मी त्यांना इग्नोर केलं होतं. सगळं त्यांनी त्यांच्याबद्दल सांगितलं होतं मला, पण मी तेव्हा इग्नोर केलं होतं आणि म्हणलं मला लग्न नाही करायचं, लग्न या भानगडीत पडायचंच नाही. त्यावेळेसच हो बोलली असती तर आतापर्यंत लग्न झालं असतं. काय विचारू का? पसंत आहे का? काय विचारू? पसंत आहे का? मी सांगा, जोर जबरदस्ती आहे का कोणाची? परत म्हणू नका.
काय बळच मागं लागली वगैरे असं काय? नक्की बरं विचारलं म्हणतात मला हां मी विचारलं आता म्हणतो ना बरं स्वयंपाक येते का तुम्हाला? मी आजारी पडल्यावर घरातले काम कोण करणार आहे? फक्त झाडू मारलं की झालं. तुम्ही विचारून घ्या मला येतात का नाही काम. मला स्वयंपाक बनवता येत नाही, परत तक्रार नको आहे. सांगा. तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. सॉरी, वेलकम बॅक डायरेक्ट संध्याकाळी झाला, कारण मी बाहेर गेली होती. साडी वगैरे घातली मस्त बघा, बाहेर गेली होती आणि डायरेक्ट आत्ता आलो आम्ही. आता आई शप्पो 8:30 वाजले. आम्ही 3:30 वाजताचे गेले. 4:30, 5:30, 7:30, 7:30 आणि 8:30, अक्षरशः 5 तास गेलेत. लई महत्त्वाचं काम होतं. तर आता आलेली मी घरी. घरातले कामं आवरून गेली होती, भांडे बिंडे घासून किचन वाटा वगैरे साफ करून गेली होती. हे जरा सांगेल मी तुम्हाला, मला योग्य वाटेल तेव्हा. पण लई महत्त्वाचं आणि चांगलं काम होतं. तर काही नाही, आता घरी आली, चेंज वगैरे करते आणि मग बोलू आपण. आता स्वयंपाक वगैरे करते. काय खाली ग्लास असेल बघ. पाय धू पहिले, पाय धू नीट, पाय धू. पाय नाही धुतले आले, खोटं बोलू नको. तर चला मित्रांनो, बोलते तुम्हाला नंतर. करा कंटिन्यू. आता जाऊ द्या, बोलते नंतर. फ्रेंड्स, कसा वाटला व्हिडिओ मुलगा बघायचा कार्यक्रमाचा? आवडला ना? खरं तर लक्ष्मणदादा आणि वहिनी नसते ना, तर एवढ्या डेअरिंगने मी प्रश्न पण विचारू शकली नसती. आणि कसं आहे, ज्यांना अनुभव राहते ना, ते मुलं ओळखण्यामध्ये चुकत नाहीत. लक्ष्मणदादाचं वय आहे तेवढं अनुभव आहे इतकं. मग त्यांनी सांगितलं मुलगा चांगला आहे, अजिबात मागं पुढं बघू नको. आणि मग मी त्यांच्या हाईटवरून पण बोलली होती त्यांना, जसं तुम्ही बोलताय आता मला. पण भरपूर अशा जोड्या आहेत जगामध्ये ज्यांची हाईट बायकोची जास्त आहे, नवऱ्याची कमी आहे, तरी त्यांचा संसार सुखाचा आहे. आणि भरपूर अशा जोड्या आहेत जगामध्ये ज्यांच्या नवऱ्याची हाईट जास्त आहे, बायकोची हाईट कमी आहे, तरी त्यांच्या संसारात विघ्न येत. तर एवढंच सांगन, संसार करण्यासाठी मनच जोडावं लागतं, हाईट मॅटर करत नाही. मग लक्ष्मणदादांनी मला ते समजून सांगितलं, आदितीताईंनी ते समजून सांगितलं. मी तेव्हा त्याला हाईटवरून बोलली होती, तेव्हा ते म्हणले हाईट मॅटर करत नाही, तो एवढ्या मोठ्या मनाने तुझ्या मुलाला एक्सेप्ट करतो आहे, त्यानंतर सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारखा करण्याचा तो प्रयत्न करतो आहे. मी म्हणली होती माझं लग्नाची जी हौस आहे ते काय म्हणजे लग्नच झालं नाही. मी स्पष्ट सांगितलं, जे आहे ते, जो व्यवहार झालता, ज्या गोष्टी झालत्या ते सगळं मी आहे ते रिॲलिटी त्यांना सांगितली. मग ते म्हणले तुझ्या आनंदासाठी, तुझ्या मर्जीप्रमाणे लग्न करू. त्यामुळे आम्ही एवढं मोठं लग्न केलं. आणि राहिली गोष्ट, आता बऱ्याच अजून प्रश्न आहेत तुमचे, त्याचे उत्तरं मी देईल. मुलगा काय काम करतो, कुठला आहे, फॅमिली, त्यानंतर तुम्ही अजून काय विचारत होते, हां पगार एवढं किती आहे, किंवा काय काम करतो की एवढं सगळं घेतलं वगैरे. तर लई काही अमीर नाही आहेत, ठीक आहे, एकदम जसे तुम्ही तसे आम्ही, एकदम मध्यमवर्गीय. पण ते काय म्हणतात नाही का, लोकांच्या नजरेमध्ये चांगल्या गोष्टी लगेच खुपतात. त्याच्या मागचं कारण माहिती नसतं त्यांना, पण काही बडबड करत बसतात. गरीब परिस्थिती आहे, एकदम गरीब परिस्थिती आहे. हे सगळं जे तुम्ही बघत आहात, तर लग्न झाल्यावर संसार कोण नाही कोण देते, संसार म्हणजे प्रत्येक वस्तू कोण नाही कोण देते. त्यांची स्वतःची परिस्थिती गरीब आहे, पण त्यांचे जे नातेवाईक आहे, म्हणजे त्यांच्या बहिणी झाल्या किंवा इतर नातेवाईक झाले, ते खूप खूप मोठे आहेत, खूप म्हणजे विचार पण करू शकत नाही तुम्ही सगळे. तरी यांच्यावर एवढं जीव आहे सगळ्यांचं, की यांच्या आनंदासाठी, म्हणजे त्यांचं माझ्यावर प्रेम होतं हे त्यांनी म्हणजे 4-6 महिने काहीतरी व्हिडिओ बघत होते, कंटिन्यू लाईव्हला येत होते, आणि त्यांचं माझ्यावर प्रेम आहे हे त्यांनी तेव्हा सांगितलं होतं. पण मी तेव्हा त्यांना इग्नोर केलं होतं. तेव्हाच मी हो बोलली असती तर तेव्हाच लग्न झालं असतं, जेव्हा अगरबत्तीचा बिझनेस चालू केला होता. पण मी तेव्हा इग्नोर केलं. बरं जाऊ द्या. आणि परिस्थिती त्यांची जेमतेम आहे, त्यांचं घर वगैरे, म्हणजे तुम्ही सांगणार हळूहळू मी सगळ्या गोष्टी, लगेचच्या लगेच नाही काही सांगत. तर माझी अशी अपेक्षा आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जगामध्ये चांगले माणसं पण राहतात, जे एखाद्या लेडीजचं आयुष्य जर उद्ध्वस्त झालं असेल तर त्याला परत नव्याने चांगलं करू शकतात. फक्त त्यासाठी पुढचा माणूस कट्टर पाहिजे. आणि कोणतीही बाई स्वतःचा संसार स्वतःच्या हाताने मोडत नसते. जिथं त्रास असतो तिथंच काहीतरी पाऊल उचलावा लागतो. नाही तर असे माणसं पण असतात निभावणारे. एक काय 4-4 लेकरांच्या माईला एक्सेप्ट करून त्यांना सुखात नांदवतात आणि मोठे लग्न करतात.
पण काही काही लोक एवढे बावडट आहेत ना, खूप घाण कमेंट करतात, काही वाईट बोलतात. प्रत्येकाच्या नशिबाचा तो भाग असतो. आता मला काही हौस नव्हती लग्न करायची, पण मला माहिती मी एकटी राहत होती तेव्हा किती त्रास काढलेला आहे. लोक कसे बघायचे, कसे बोलायचे, सगळे अनुभव मला आहेत. त्यामुळे मला हा डिसिजन घ्यावा लागला. आणि नशीब माझे, मी तर म्हणते स्वामींची कृपा, की एवढा चांगला जोडीदार माझ्या आयुष्यात पाठवला स्वामींनी. आणि लक्ष्मणदादा, आदितीताई, माधुरीताईला सुद्धा मी मध्यस्थी घेतलं होतं त्यावेळेस. माधुरीताई फोनवर बोलल्या होत्या, तर माधुरीताई झाले, लक्ष्मणदादा, वहिनी, आदितीताई, यांच्या सगळ्यांचे उपकार मी कधीच विसरणार नाही. एवढं केलेलं आहे त्यांनी माझ्यासाठी. कोणाच्या स्पेशली लग्नाच्या भानगडीत कोणीच कोणाच्या पडत नाही, कारण नवरा बायको म्हणल्यावर भांडणं आले आणि टिकन नाही टिकन याची गॅरंटी नसते. तुम्हाला माझा स्वभाव माहिती. तरी पण सगळे माझ्या म्हणजे या मॅटरमध्ये पडले ना, त्यांच्यासाठी तरी का होईना मी निभवून दाखवणार, एवढं तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रॉमिस करते. तर चला, कसा वाटला व्हिडिओ? बाकी काही प्रश्न असतील तर या व्हिडिओ खाली विचारू शकता. त्यानंतर या व्हिडिओला अपेक्षा करते की जास्त नाही पण 50K तरी व्ह्यू द्या. शेअर करून बघा, कसेही बघा, पण 50K व्ह्यू द्या, जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकायला मला अजून इंटरेस्ट येईल. नाहीतर काय, जे चाललं आहे ते डेली रुटीनच आपलं. ठीक आहे, तर चला मग, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.